ही सुरुवात निश्चितच चांगली म्हणता येईल, कारण ठाणेकर उकड्याने चांगलेच हैराण झालेले होते, त्यात हा त्यांना थंडावाच मिळाला. पुढे पाहूयात, कोरोनाच्या समूह संसर्गाबाबत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देऊ केली आहे. मुंबई आणि परिसरात कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. मुंबईतील काही भागात 15 ते 20% समूह संसर्ग होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राज्यात पहिल्यांदाच सरकारी प्रतिनिधीकडून समूह संसर्गाची कबुली दिल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई के एमएमआर रीजन में कई जगह पर लॉकडाउन की प्रक्रिया फिर से शुरू हो चुकी है. इस पूरे मामले पर खुद हमारे साथ एनसीपी की लीडर अदिति जी हैं, उनसे बात करेंगे. मैम, लॉकडाउन फिर से बहुत स्ट्रिक्टली फॉलो किया जा रहा है और आपके रीजन में भी लॉकडाउन शुरू होने वाला है. जी, और हम अगर अभी देखते तो मुंबई में पूरा जो इन्फेक्शन है कोरोना वायरस वो लगभग जो आंकड़े हैं वो 800 या 1400 के बीच में रोज हम मिल रहे. लेकिन नॉर्थ मुंबई और जो एमएमआर रीजन है, जैसे नवी मुंबई है, कल्याण डोंबिवली, पनवेल, वसई विरार, ठाणे, यहाँ पे जो आंकड़े हैं वो पिछले एक हफ्ते से 10 दिन से थोड़े ज़्यादा बढ़ रहे हैं. तो इसीलिए वहाँ पे स्ट्रिक्टली लॉकडाउन किया गया है. स्पेसिफिकली टू टॉक अबाउट पनवेल, जो कोरोना वायरस के पॉजिटिव केसेस है वो पनवेल से वैसे ही रायगढ़ में ज़्यादा आ रहे थे कंपेयर टू दी अदर पार्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट. पनवेल में ज़्यादा थे. तो शहर से जो आने जाने की जो एक मूवमेंट है वो ज़्यादा है. सो उस पर पूरा रोक लगाने के लिए एंड जो आंकड़े बढ़ रहे हैं कंटिन्यूसली 100 से ज़्यादा आ रहे हैं, उनको थोड़ी वो कम करने के लिए इन्फेक्शन लॉकडाउन. यानंतर बघूयात आरोग्यमंत्र्यांनी आज काय म्हटले. कोरोना रुग्णांना नेणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांना आता चांगला चाप बसणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी आता राज्य सरकार प्रति किलोमीटरचे दर निश्चित करून देणार आहे. त्याचबरोबर एक हेल्पलाईन ही सुरू केली जाईल. जर कोणी जादा दर आकारायचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार करा, असं आवाहन जे आहे ते आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे आयसीयूबाबत. राज्यातील सर्व कोविड रुग्णालयांमधल्या आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, जेणेकरून कुटुंबियांना रुग्णाला पाहता येईल आणि उपचार नीट सुरू आहेत की नाही यावर लक्ष ठेवणंही शक्य होईल. सर्व हॉस्पिटल्सना निर्देश आणि आदेश देतो आहोत की प्रत्येक हॉस्पिटल्सने कोविड हॉस्पिटलने त्या ठिकाणी पेशंटसाठी एक ठराविक जागा नेमून दिली पाहिजे नातेवाईकांसाठी, आणि ते नातेवाईकांना त्यांच्या पेशंट्सला त्या ठिकाणावरून जर तो पेशंट आयसीयूमध्ये नसेल, थोडाफार फिरत वगैरे असेल, ऑक्सिजनच्या ह्याच्यात असेल, तर तो त्यांना तिथून वरून बोलूसुद्धा शकला पाहिजे. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे हे आयसीयूमध्ये आणि संबंध हॉस्पिटल्समध्ये बसवण्याच्या संदर्भातले आदेश आम्ही या निमित्ताने देतो आहोत. मुंबई महानगर क्षेत्रातील बऱ्याच भागांमध्ये आज किंवा उद्यापासून पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. यामध्ये नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्हा, पनवेल, उरण, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये लॉकडाऊन लागू होणार आहे. नवी मुंबई एपीएमसी आणि नवी मुंबई औद्योगिक क्षेत्राला मात्र यामधून वगळण्यात आले. दरम्यान सध्या ठाण्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या 8198 इतकी आहे. तर तिकडे मुंबईतही अनलॉकच्या टप्प्यात सुद्धा बुधवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुढे पाहूयात, पुणे महापालिकेने वेगाने टेस्ट करून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापरायचं ठरवलंय. त्यामध्ये आयसीएमआरने मान्यता दिलेले 1 लाख अँटीजेन किट पुणे महापालिकेने खरेदी केलेत. हे किट महापालिकेकडे पोहोचलेत आणि शहरात अत्यंत वेगाने झोपडपट्टीत रॅपिड टेस्टिंग करता येणं शक्य आहे. सद्यस्थितीत चाचणी आणि रिपोर्ट येण्यासाठी 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे या काळात गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांवर उपचार करणं अवघड होतंय. त्यामुळे या टेस्टच्या मदतीनं या अडचणींवर मात करणं शक्य होणार आहे. 2च मिनिटात ही चाचणी करणं शक्य आहे. तळी हॉस्पिटलला जे काही 1 महिन्यापूर्वी साधारणपणे 10 बेड्स आपल्याला क्रीडाच्या माध्यमातून आयसीयूचे उपलब्ध झाले. त्याला तज्ज्ञ अशा प्रकारचा जो काही प्रशिक्षित तज्ज्ञ जो स्टाफ लागतो ते महानगरपालिकेने जाहिरात काढलेली आहे आणि ताबडतोब येत्या 1-2 दिवसामध्ये तो स्टाफ भरला जाईल आणि ते सुद्धा 10 बेड्स आता आपले चालू होतील. पुढे जाणून घेऊया, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय. कारण दिग्दर्शक निर्माता संजय लीला भन्साळी यांची चौकशी या प्रकरणात केली जाणार आहे. भन्साळींना मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहेत. आता हे बघायचं की बँड्रा पोलीस स्टेशनला
संजय लीला भन्सळी चौकशी करता केव्हा उपलब्ध होत आहेत? दरम्यान सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या जी आत्महत्या त्यांनी केली त्याच्या बाबतीत जे काही आमच्याकडे त्या आत्महत्येच्या बाबतीतले जे काही आमच्याकडे डेलिगेशन आले होते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये बहुतेक बिझनेस रायव्हलरीमुळे त्यांनी आत्महत्या केली असू शकते अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला होता. त्या माध्यमातून त्याची रीसर चौकशी पोलीस खातं करते. ज्यांना ज्यांना त्यांना बोलायची आवश्यकता आहे त्यांना बोलावून त्यांचं स्टेटमेंट आम्ही घेऊन राहिलो आणि एकदा संपूर्ण इन्क्वायरी रिपोर्ट पूर्ण इन्क्वायरी झाली की त्याचा इन्क्वायरी रिपोर्ट आम्ही जाहीर करू. पुढे पाहूयात. महिनाभरापूर्वी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने या दोन्ही जिल्ह्यांचं मोठं नुकसान केलं. चक्रीवादळग्रस्त नागरिकांना राज्य सरकारने सुधारणा करून मदत केली, मात्र केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी पथक पाठवलं. पण प्रत्यक्षात पश्चिम बंगालप्रमाणे आर्थिक मदत अजूनही मिळालेली नाहीये असा आरोप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यात त्यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.